अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भक्त हो, आपण याआधी अमावस्येबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहिली होती आणि अमावस्येला काही आपल्याला महत्त्वाचे उपाय करायचे होते। म्हणजेच काय तर आपल्या पितरांची सेवा करायची होती, जी सेवा मी सुद्धा काल अमावस्येला केली। आज आहे शनिवार, तर तुम्हाला सांगते बघा, मनापासून आपण सेवा केली तर आपले पितर आपल्यावरती खुश होतात आणि याचं उदाहरण खूप सुंदर आज मला पाहायला मिळालं। जो काही आपल्याला नैवेद्याचा दुपारी उपाय करायचा होता तो मी दुपारी उपाय केला आणि काल मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला नाही, तर खरंच काल एक मला वेगळंच फील झालं आणि हे मला याआधीसुद्धा 1-2 वेळा झालं होतं। तर म्हणजे कसं की आपली जवळची व्यक्ती जेव्हा लांब जाते त्यावेळी आपल्याला करमत नाही किंवा खूप वेगळं वाटतं। हा अनुभव अगदी आपण प्रत्येकजण अनुभवत असतो आणि मला काल असंच काहीसं वाटलं की मी सेवा केल्या, ती गोष्ट वेगळी, प्रसन्नता ती होतीच, पण तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला नाही। म्हणजेच काय की मी तुमच्याशी बोलले नाही, आपली भेट झाली नाही। तुम्ही खूप सगळेजण कम्युनिटी पोस्टला सुद्धा कमेंट करता, मी रिप्लायसुद्धा देते आणि कालसुद्धा मी खूप सगळ्या आधीच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला। पण काल असं वाटलं की तुमचं आणि माझं काल भेट झाली नाही किंवा आपलं बोलणंच झालं नाही, आपण आजपर्यंत एकमेकांना पाहिलेलं नाही। पण मी खूप सगळ्यांना म्हणजे पाहिलेलं आहे किंवा मी तुम्हाला आधीपासून ओळखते, हा एक मला अनुभव आत्ता येऊ लागला आहे किंवा एक वेगळा भास होऊ लागलेला आहे। तर भक्त हो, आपण स्वामींचा एक परिवार झालेला आहोत आणि आपले ऋणानुबंध एवढे छान जुळलेले आहेत की मला असं वाटतं स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर आधीच्या जन्मांपासून होती की काय। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि ती तर तुम्हाला माहिती पुढे मिळणार आहे, पण मी फक्त तुम्हाला एक सकाळचा अनुभव सांगते। आज शनिवार आहे आणि काल मी दुपारी जो काही नैवेद्य ठेवला होता तर मी विचार करायचे की पक्ष्यांनी म्हणजे खायला पाहिजे शक्यतो कावळ्याने। तर या कोरोनापासून काय होतंय, मी तुम्हाला अमावस्येच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कावळेच येत नाही। आधी एक कावळा सतत यायचा, सकाळी दररोज तो आवाज केला की मी नक्की त्याला बिस्किट वगैरे काहीतरी ठेवायचे किंवा मग जे काही मला ठेवता येईल ते। आणि शनिवारी माझ्यासाठी तरी खूप चांगलं आहे। तर भक्त हो, मी एक आधीपासूनच म्हणजे 2-4 वर्षामध्ये या शनिवारी कावळ्याची खूप वाट पाहत असते आणि शनिवारी कावळा येऊन त्याने आवाज केला की मला एक सवय झालेली होती की त्याला बिस्किट ठेवणं किंवा तो कावळा आला की माझा जीव खूप असा कासावीस होतो। याचं कारण तुम्हाला मी नक्की कधीतरी पुढे सांगेल। पण आज खूप 1 वर्षानंतर, ह्या मागच्या वर्षामध्ये अजिबात कावळा फिरकला नाही आणि मागे 1 महिन्यापूर्वी सुद्धा असा शनिवारी 1 वेळा कावळा आला होता आणि त्यानंतर आज सकाळी कावळा आवाज करायचा, त्यावेळी मी पाहिलं की समोरसुद्धा पाहिलं, समोरून आहे की पाठीमागून आहे कोणाच्या समजा टेरेसवरती, तर नव्हता। तर मी जो काही नैवेद्यावरती ठेवला होता कावळा त्याच ठिकाणी तो नैवेद्य खात होता आणि मग मला लक्षात आलं की मी ज्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेला आहे तिथेच तो ओरडत आहे किंवा आवाज देत आहे। आणि मग मी नंतर पाहिलं तर त्याने नैवेद्य खाल्लेला होता। जी काही चपाती होती नैवेद्याची त्याची फक्त साईडची थोडीशी बाजू राहिली आणि पूर्ण त्या कावळ्याने तो भात खाल्लेला आणि मला खरंच खूप छान वाटलं। आणि तुम्ही सुद्धा काल पितरांची सेवा केली असेल आणि जी काही थोडीफार सेवा झालेली आहे, तुमच्या पितरांनी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिलेला असणार आणि स्वामी तर सोबत आहेच, पण आपल्याला पितरांच्या सुद्धा सेवा करायच्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी खूप प्रभावी अशी सेवा पाहणार आहोत। तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। तर आता जे नेहमी व्हिडिओ पाहतात त्यांच्या समस्या वेगळ्याच आहेत, पण बघा कुठलीही माहिती म्हणजे वाया जात नाही, कुठल्याही गोष्टीची आपल्याला माहिती असायलाच पाहिजे। आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सेवा तर सांगणार आहे, पण 10वी-12वीच्या मुलांच्या आता जवळच परीक्षा आलेल्या आहेत आणि काय होतं, पेपरच्या काळामध्ये मुलांची खूप अशी गडबड होते। मुले कितीही हुशार असले तरी पण यावेळी खूप घाबरलेले असतात आणि मी हे स्वतः अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे। म्हणजे काय, आपण शाळा शिकताना आपल्याला अनुभव आलेले आहेत, पण त्यानंतर ज्यावेळी मी स्कूलला
म्हणजे टीचर होते किंवा मग मी शाळेला जात होते, त्यावेळीसुद्धा मी मुलांची ही गडबड गोंधळ हा पाहिलेला आहे. भले विद्यार्थी खूप हुशार असतात, पण परीक्षा म्हटलं की त्यांना एक वेगळी भीती निर्माण होते आणि या भीतीने काय होतं, जे येत आहे ना ते सुद्धा ते विसरले जातात. हा प्रॉब्लेम खूप मुलांचा असतो. इथे तुम्हाला खूप प्रभावी सेवा दिली जाईल आणि कुठलीही गोष्ट तुम्ही विसरणार नाहीत किंवा तुम्ही जे तुम्हाला येत नाही ते सुद्धा तुम्हाला त्यावेळी आपोआप येईल अशी इथे सेवा दिली जाईल आणि काही उपाय सांगितले जातील. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही आज व्हिडिओ पाहताय तर अगदी उद्यापासून म्हटलं तरी तुम्हाला 28 दिवस औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचायचं आहे. यामुळे काय होईल की तुमची शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुमचा जास्तीत जास्त विकास होईल. आता 10वीच्या मुलांना ही सेवा करण्यासाठी वेळ आहे, पण 12वीच्या मुलांची आता लवकरच परीक्षा आलेली आहे, तर मग तुमचे 28 दिवस होणार नाहीत. तुम्ही 11 दिवस ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि 28 दिवस करणं शक्य असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. आता प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करा, तिथे तुम्हाला ते मिळून जाईल आणि हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. आता हे जर तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या आसपास औदुंबराचं जर वृक्ष नसेल, म्हणजे काय उंबराचं झाड हे नसेल, तर मग ती सेवा राहू द्या. दुसरी सेवा खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला काय करायचे तर 2 सफेद रुईची फुले म्हणजेच पांढरी रुईची फुले घ्यायची आहेत. 21 दुर्वांची एक जुडी तयार करायची, ती एक घ्यायची आहे आणि आपण आपल्या घरामध्ये पूजा वगैरे झाल्यानंतर स्वामी महाराजांना किंवा इतर देवांना जो काही धूप किंवा अगरबत्ती लावतो त्याची थोडीशी एक चिमूटभर रक्षा घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. सर्वात आधी तुम्हाला जे काही आपल्याकडे नित्यसेवा ग्रंथ आहे त्यामध्ये गणपती स्तोत्र आहे, गणपती अथर्वशीर्ष आहे, सरस्वती स्तोत्र आहे, तर तुम्हाला सर्वात आधी 1 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. नंतर गणपती अथर्वशीर्षम 11 वेळाच म्हणा, खूप चांगला आहे, याचा खूप लवकर प्रभाव पडतो. नंतर सरस्वती स्तोत्रम 11 वेळा किंवा नसेल शक्य तर 1 वेळा तरी म्हणा. प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे आणि नंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा 11 माळ जप करायचा आहे. जप करताना ज्या काही उजव्या हातातील वस्तू आहेत त्या तुम्ही डाव्या हातात घ्या आणि मग उजव्या हाताने जप करा. त्यानंतर तुम्हाला वस्तू उजव्या हातात घ्यायच्या, पुन्हा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणत असताना समोर एका तांब्यामध्ये पाणी ठेवा. त्यानंतर रामरक्षेतील 34वा अध्याय तुम्हाला 11 वेळा वाचन करायचं आहे आणि नंतर मारुती स्तोत्रम एकदाच म्हणायचं आहे. त्यानंतर कालभैरवाष्टक 1 वेळा म्हणा. ह्या सर्व सेवा तुम्ही एका बैठकीमध्ये करा, 1 तासामध्ये होऊन जातील आणि फक्त ह्या सेवा एकदाच करायच्या आहेत परीक्षेच्या आधी. नंतर तुम्हाला जे काही तुम्ही हातामध्ये रुईचं फूल आणि जी काही रक्षा घेतलेली आहे दुर्वांची जुडी, या सर्व वस्तू एका छोट्या पेपरमध्ये पॅक करा आणि ज्यावेळी तुम्हाला परीक्षेला जायचे, पेपरला जायचे, त्यावेळी ती छोटंसं पॉकेटमध्ये ठेवा आणि ते तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. आता मुलींना मासिक धर्म आल्यास तरी पण तुम्ही ते सोबत घेऊन जाऊ शकता, त्याला तुम्हाला कुठलीही अडचण नाही. तर बघा, ही सेवा तुम्ही मनोभावे करायची आहे. तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या सेवा दररोज नाही करायच्या, फक्त एकदा करायच्या आणि पेपरच्या काळामध्ये ज्यावेळी उद्या पेपर आहे, आज मुले अभ्यास करतात, 1 वेळा जे काही तुम्ही ते पॅकेटमध्ये ठेवलेलं आहे त्याचं दर्शन घ्या, हातामध्ये घ्या आणि तुम्ही अभ्यासाला बसा. यामुळे काय होईल, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि साक्षात स्वामी महाराजच तुम्हाला तो एक पॉझिटिव्ह आशीर्वाद देतील. यामुळे जे काही वाचन कराल ते पूर्ण तुमच्या मेमोरीमध्ये अगदी व्यवस्थित फिट होईल आणि कुठलंही तुम्हाला त्रास होणार नाही किंवा आता पेपर आलेला आहे आणि मला खूप घाबरल्यासारखं होतंय, जे काही येतंय ते पण विसरून जाते, अजिबात असं काही होणार नाही. त्यानंतर तुम्हाला जे काही पाणी ठेवलं होतं आपण ते लगेच त्या दिवशीच पिऊन घ्यायचं आहे. दररोज तुम्ही पेपरला जाण्याआधी श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा. महाराजांना 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा आणि महाराजांना सांगायचं, महाराज मी आधी ही सेवा केलेली आहे, आज माझा पेपर आहे, ज्या विषयाचा आहे तो विषय सांगा आणि महाराजांना मनोभावे नमस्कार करा. महाराजांचं जे काही रूप आहे ते डोळ्यामध्ये साठवा आणि थोडासा जे काही आपण धूप लावतो त्याचा थोडीशी रक्षा तुम्ही लावा
आणि पेपरला जा. आता बऱ्याचदा काय होतं, आपण जो अभ्यास केलेला असतो ते येत नाही, त्या व्यतिरिक्त सुद्धा येतं. मग अशा वेळी तुम्ही खूप कन्फ्यूज होतात की आता हे उत्तर असेल की हे उत्तर असेल. अशा वेळी काय करायचं की तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि मग तुम्ही 2मध्ये कन्फ्यूज आहात. अशा वेळी फक्त 1 सेकंदासाठी डोळे झाकायचे, महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि 2मध्ये एक तुम्हाला निवडायचा आहे पण तुम्ही कन्फर्म नाही आहात. अशा वेळी एकावरतीच आपल्याला टोला द्यायचा असतो. तर मग एक प्रश्न श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही निवडा. तुमचा तो प्रश्न अजिबात फेल जाणार नाही, चुकणार नाही. हा मी उपाय माझ्या स्वतःच्या मुलांना सांगत असते. आता माझी मुले लहान आहेत म्हणून या सर्व सेवा नाहीत करत, पण आत्ताच त्यांच्या ज्युनियर IAS आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, मंथन वगैरे, स्कॉलरशिपची अजून व्हायची आहे मुलीची, पण मुलगासुद्धा छोटा आहे, अगदी 3रीलाच आहे आणि त्याचासुद्धा माझ्या माऊलींवरती एवढा विश्वास आहे की त्याचे आत्ताच मागच्या रविवारी म्हणजे 3 रविवारी 3 पेपर झाले स्पर्धा परीक्षेचे, ज्युनियर IAS, अभिरूप आणि मंथन. तर त्यावेळी त्याला काय झालं की अभ्यास खूप छान केलेला होता, त्याचा तोच करतो, मी अगदी थोडंफार लक्ष देते. आणि त्याने मला घरी आल्याबरोबर सांगितलं की मम्मी मला आज 4 प्रश्नांमध्ये खूप कन्फ्यूज होत होतं आणि मग मी स्वामी महाराजांचं नाव घेतलं आणि उत्तर लिहिलं, मग आपण चेक करू. तर आम्ही तो पूर्ण पेपर त्याचा म्हणजे जी ॲन्सर की त्यांनी टिक मार्क्स करून आणलेली होती, तर मग त्यानुसार आम्ही पेपर त्याचा चेक केला आणि जे काही त्यांनी 4 कन्फ्यूज होते त्यामधील त्याची स्वामींचं नामस्मरण घेऊन त्यांनी 2 सोडवले होते आणि आधी त्याच्या लक्षात आलं नाही. मग नंतर त्याला असं वाटलं की खूप सगळे चुकतील आणि मम्मीने आपल्याला असं सांगितलेलं आहे आणि ते 2ही प्रश्न बरोबर आले. त्याला एवढा आनंद झाला, अगदी ते लहान मूल त्या क्षणी बोललं की मम्मी तुझे सांगत असते ना नेहमी की स्वामी महाराजांना आठवायचं, महाराजांवर सोडून द्यायचं, सगळं काही व्यवस्थित होतं. खरंच बरोबर आहे ते आणि मला खरंच खूप आनंद झाला. तर हीच आहे स्वामी सेवा आणि हेच आहे स्वामी भक्ती. महाराजांची खूप सगळी सेवा नाही करायची, फक्त मनापासून विश्वास ठेवायचा आणि त्यांच्यावरती सोडून द्यायचं. आज ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी नक्की या सेवा कराव्या. तुमच्या घरामध्ये मुले असतील किंवा तुमच्या इतर नातेवाईकांमध्ये असतील तर त्यांना 10वी 12वीसाठी या सेवा द्या. आणि इथे जी काही थोडीशी माहिती सांगितली ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर भक्त हो, आजची माहिती कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि खूप जणांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला UPSC MPSCसाठी सेवा सांगा, काही उपाय सांगा. आणि खूप जणांच्या घरामध्ये मुले शिकलेली आहे, त्यांना वेगवेगळं क्षेत्र निवडायचं आहे, तर मग त्यासाठी सुद्धा सेवा सांगा. तर खरंच व्हिडिओला खूप लेट झालं. आता यापुढे तुम्हाला नक्की त्याबद्दल माहिती पाहायला मिळेल आणि आधी खूप सगळे प्रश्न आहेत, त्यानुसार आपण वेगवेगळी माहिती, वेगवेगळ्या सेवा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येऊन नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.